जो मनात आणलं तर दिवसाला 10 महागड्या गाड्या विकत घेऊ शकतो. तो आपल्या सासूची बोलणी का खात होता? रुपलला कळू शकेल का आहानचं रहस्य? कोण आहे आहान? रुपल याचा छडा लावू शकेल का? शनायाच्या मनात आहान बद्दल प्रेम जाग होईल का? आहान, माझ्या कारला हात लावण्याची तुझी हिम्मत कशी झाली? ते शनायाला बँकेत जायचं होतं म्हणून. शनायाला उगीच कारण देऊ नकोस. मान्य आहे ती माझी मुलगी आहे, पण तू तिचा नवरा आहेस ना. इतकीच तिला कार मधून फिरवण्याची हौस असेल तर घे ना मग एक कार. तुझी लायकी नाहीये म्हणा नवीन कोरी गाडी खरेदी करण्याची. अरे निदान सेकंड हँड तरी घेऊन दाखव. तुझ्यासारखा माणूस थर्ड हँड तरी घेऊ शकतो की नाही शंकाच म्हणा. आपले रामू काका आहेत ना, त्यांची ती खटारा जुनी सायकल ती घे तू विकत आणि फिरव त्याच्यावरून तुझ्या बायकोला. तू माझी कार घेऊन गेलास आणि सगळी खराब करून टाकलीस. बघ किती चिखल लागलाय त्याला. अंगातला शर्ट काढ आणि ती पुसून काढ. आहान शांतपणे मान झुकून कार साफ करायला निघून गेला. तो कार साफ करणारच होता तेव्हाच तिथे त्याची बायको शनाया आली. ऐक, माझी मैत्रीण लंडन वरून येते. मला तिला घ्यायला जायचंय, तर तू कार चालव आणि मला एअरपोर्टवर घेऊन चल. आईंनी मला त्यांची कार चालवायला मनाई केली. काय? मला नाही माहिती. तू काहीही करून गाडीचा बंदोबस्त कर, टॅक्सी बुक कर, लोकांपुढे हात पसर, भीक माग, पण लक्षात ठेव मला कारनेच एअरपोर्टवर पोहोचायचं आहे. उशीर झालेला मी अजिबात खपवून घेणार नाही. आहाननं पाकिटात पाहिलं, त्याच्याकडे मोजकेच पैसे होते. त्यानं कॅब बुक केली. शनाया मागे बसली. आणि तो ड्रायव्हर जवळ. रस्त्याने जाताना आहाननं शनायाला विचारलं, तुझी कुठली मैत्रीण येते? रुपल येते. शनायाच्या तोंडून ते नाव ऐकताच आहानचा चेहराच पडला. ती विचित्र मुलगी कशाला येते? पुन्हा परत का येते? कशासाठी येते ती? अरे हे काय बोलतोयस तू? विचित्र मुलगी म्हणजे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. 3 वर्षांनंतर परत येते. मी तर तिला भेटण्यासाठी प्रचंड एक्साइटेड आहे. हे ऐकून आहान शनायाकडे बघत कसनुसं हसला. आहान सरनोबत कुणाला जर घाबरत असेल तर त्याची सासू कल्याणी नंतर ती व्यक्ती म्हणजे रुपल कर्णिक होती. रुपल शनायाची एकुलती एक बालमैत्रीण होती. ती एक विचित्र मुलगी होती. कल्याणी राणेंसारखीच तिलाही आहानवर विनाकारण राग होता. 3 वर्षांपूर्वी तिनं सुद्धा कल्याणी राणेंसारखाच आहान आणि शनायाच्या लग्नाला कडकडून विरोध केला होता. अचानक आहानला त्याच्या लग्नाची पहिली रात्र आठवली. त्याच्या सासऱ्यांनी शेखर राणे यांनी नोकरांना आहान आणि शनायाची रूम सजवायला सांगितली होती. तसं आहाननं फार काही करायचं ठरवलं नव्हतं. त्याला फक्त शनायाशी छान गप्पा मारायच्या होत्या. पण त्या दिवशी रुपलनं जे काही केलं त्याची कल्पना देखील कोणी करू शकलं नसतं. तिनं सगळं डेकोरेशन खराब करून टाकलं. केवळ इतकंच करून ती थांबली नाही, तर तिनं आहानला धमकी दिली की जर तिनं शनायाला काही केलं तर त्याला ती स्ट्रिपर क्लब मध्ये घेऊन जाईल आणि नाचवेल. एकदा बोलताना रुपल म्हणाली होती की जर तिला 2 खून माफ असतील तर ती दोन्ही वार आहानवरच करेल. त्या रात्रीपासून आहाननं रुपलचा धसकाच घेतला होता. ती जोपर्यंत होती तोपर्यंत सतत काही ना काही खुसपट काढून आहानला तंग करून सोडायची.
शेवटी जेव्हा ती शिकण्यासाठी लंडनला गेली तेव्हा कुठं आहाननं सुटकेचा निश्वास सोडला होता. काही वेळानंतर आहान आणि शनाया एअरपोर्टवर पोहोचले. जवळपास अर्धा तास गेटवर वाट बघितल्यानंतर शेवटी एक गोरीपान उंच मुलगी आपली सुटकेस ओढत बाहेर आली. तिने डोळ्यावर मोठे सनग्लास लावलेले होते. हिल्स घालून ती शनाया आणि आहान जवळ आली. रुपल शनाया इतकीच श्रीमंत होती, त्यामुळे तिचं सर्व काही ब्रँडेड होतं. ती दिसायला अतिशय सुंदर होती. शनाया दिसताच दोघी जणी आनंदाने ओरडल्या. दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. आहानच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र केव्हाच उडून गेलं होतं. अगं शनाया, मी ऐकलंय ते खरंय का? तुला भारतातली सर्वात मोठी कंपनी रहेजा क्लासिक्सचा प्रोजेक्ट मिळालाय. ते प्रोजेक्ट मिळवून देण्यात आहानचा खूप मोठा हात आहे. शनायाचं बोलणं ऐकून आहानच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आलं. आहाननं मदत केली. काही काय बोलतेस? रहेजा क्लासिक्स बद्दल बोलतोय आपण. बँकेत चेक भरणं इतकं सोपं आहे का ते? तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर आहानलाच विचार. आहान यावर काही बोलण्याच्या आधीच हा आहान आहे नाही का? बरं झालं सांगितलंस, नाहीतर मला वाटलं असतं की हा तुझा ड्रायव्हर आहे. हे ऐकताच आहान गप्पच झाला. खरं तर रुपलनं आहानला ओळखलं होतं, पण ती हे मुद्दाम करत होती. या दोघांमध्ये 36चा आकडा आहे हे शनायालाही माहित होतं. म्हणून परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी शनाया रुपलला म्हणाली, रुपल, तुला भूक लागली असेल ना? चल आपण एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण करूया. हो यार, तूच आहेस जिला माझी काळजी असते. ते लंडनचं खाणं खाऊन माझी जिभेची चवच गेली. आपलं जेवण हे आपलं असतं यार. चल मस्त मसालेदार काहीतरी खाऊया. बोलता बोलता रुपलनं एकदम मागे वळून पाहिलं. मख्खासारखं उभा काय राहिलास? माझं सामान कोण उचलणार? तुला काय वाटतं, शनायानं माझं सामान उचलावं? आहाननं ताबडतोब पुढे येऊन तिचं सामान उचललं. शनाया काही बोलत नव्हती. ती आपल्याच विचारात हरवली होती. रुपल तिला म्हणाली, मला तर तुझी कमालच वाटतेय शनाया. अगं 3 वर्ष झाले लग्नाला, अजून तू या फडतूस माणसाला तुझा नवरा म्हणून मिरवतीये. तुला जर तो पसंत नाही तर सोडून दे ना त्याला. मी आले ना आता बघ, तुला एकापेक्षा एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यातल्या मुलांना भेटवते. त्यापैकी काही मुलांनी स्वतःचा बिझनेस सुद्धा सुरू केलाय, काही फॅमिली बिझनेस चालवतायत. मी तुला गॅरंटी देते की सगळेजण या भिकारड्या आहानपेक्षा खूप चांगले आहेत. अगं रुपल, तू काहीच्या काही बोलतेस. मी आहानला नाही सोडणार. ऍटलीस्ट तोपर्यंत तरी नाही जोपर्यंत तो मला सोडून देत नाही. शनायानं हे वाक्य अतिशय गंभीरपणे म्हटली होती. एवढं बोलून ती पुढे चालू लागली. शनायाचं बोलणं ऐकून तर रुपलला तिच्या कानावर विश्वासच बसेना. तिला हेच वाटत होतं, 2% ज्याची लायकी नाही अशा माणसासोबत शनायाला कशाला राहायचंय. खरंच शनाया म्हणते तसं आहाननं तिला प्रोजेक्ट मिळवून द्यायला मदत केली होती की काय? शनाया, तुझ्याकडे कार नाहीये का? आहान, तुझं काय? तुझ्याकडे कार आहे की नाही? आहाननं मागे वळून प्रामाणिकपणे उत्तर दिलं, नाही, मी कार अफोर्ड नाही करू शकत. आहानचं उत्तर ऐकून रुपल नाराज झाली. तिला समजत नव्हतं आता यावर काय बोलावं. तिच्या बेस्ट फ्रेंड जवळ कार सुद्धा नव्हती. काही वेळातच ते रेस्टॉरंटला पोहोचले. हे रेस्टॉरंट टिपिकल भारतीय खाण्यासाठी प्रसिद्ध होतं. आहानला तिनं पुन्हा ऑर्डर दिली. मी आणि शनाया आज जातोय, तू सामान घेऊन मागून ये. असं म्हणून रुपल शनायाला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. रेस्टॉरंट अतिशय सुंदर होतं. ऑथेंटिक इंडियन फूड मिळण्याचं ते ठिकाण होतं. एक्सक्यूज मी, इथे प्रायव्हेट रूम्स अवेलेबल आहेत का? आम्ही तिघे आहोत, तेव्हा त्याप्रमाणे व्यवस्था करा. शनायाचं हे बोलणं ऐकून रुपल खट्ट झाली. तिला विचार करून सुद्धा किळस येत होती. गुड आफ्टरनून मॅडम. माफ करा, सध्या तरी आमच्याकडे प्रायव्हेट रूमही नाही, तुमच्यासाठी कुठलं टेबल सुद्धा रिकामं नाहीये. काही हरकत नाही, आम्ही पुन्हा कधीतरी येऊ. आता दुसरीकडे जाऊया. तेवढ्यात तिथे आहान सामान घेऊन पोहोचला. आहान सर, तुम्ही हे सामान का उचलताय? तुम्ही फक्त एक फोन केला असता, मी स्वतः आलो असतो. सॉरी, मला माहिती नव्हतं तुम्ही येणार आहात. बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा आमचा नोकर आहे, आमच्या सोबत आलाय. हे ऐकून शनायाला वाईट वाटलं. नाही मॅडम, माझा गैरसमज नाही झाला. मी यांना कसं नाही ओळखणार? यांच्यामुळेच तर आमच्या हॉटेलचा व्यवसाय इतका मोठा झालाय.
तुम्हाला प्रायव्हेट रूम हवी होती ना? हो, पण तुम्हीच तर म्हणालात ना की प्रायव्हेट रूम किंवा टेबल नाहीये म्हणून. अहो, तुम्ही आहान सरांसोबत आला आहात. प्रायव्हेट रूमच नाही तर सी व्ह्यूची लक्झरियस रूम तुम्हाला दाखवतो. तुम्ही हवी ती निवडा. हे ऐकून रुपलला जबरदस्त धक्का बसला. एका श्रीमंत घराण्याचा वारसदार आपल्या बायकोच्या घरी हमालासारखा का राबत होता? काय होतं घर जावाई असलेल्या आहानचं रहस्य? बायको श्रीमंत आणि नवरा गरीब अशा बिजोड जोडीचा संसार कसा होईल बरं? जाणून घेण्यासाठी फ्री डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड्स.